1972 साली कोल्हापूर नगर परिषदेचं महानगरपालिकेत रूपांतर झालं। त्यानंतर जवळपास 1990 पर्यंत इथं काँग्रेस प्रभावी होती। 90 नंतर कोल्हापूर भागात सीमा प्रश्न आणि मराठी अस्मितेचा प्रश्न जोर पकडू लागला होता। त्याच्या माध्यमातून तोवर राज्यात बऱ्यापैकी स्थिर स्थावर झालेली शिवसेना कोल्हापूर महानगरपालिकेत प्रभावी ठरली, कारण कर्नाटक सीमा भाग हा कोल्हापूरला लागून होता। कन्नड वर्सेस मराठी वाद हा एकंदरीतच कोल्हापूरमधील सेनेच्या वाढीला पोषक ठरला। त्यानंतर राष्ट्रवादीने देखील येथे बराच मोठा प्रभाव पाडला होता। राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते राज्याच्या राजकारणात सध्या कार्यरत आहेत। इथे मागे झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि तारा राणी आघाडी एकत्र होत्या, पण काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता काबीज केली। मात्र गेल्या निवडणुकीत आणि आत्ताच्या निवडणुकीत मोठा फरक आहे। राष्ट्रवादी आणि सेना दोन्ही पक्ष हे दोन गटात विभागले गेलेत आणि त्यांचे एक एक गट हे भाजप सोबत आहेत। त्यामुळे या निवडणुकीत कोणाचं पारडं जड आहे, पालिकेसाठी लढणाऱ्या पक्षांची स्थानिक पातळीवर काय परिस्थिती आहे, कोणते पक्ष एकत्र येतील आणि कोणते पक्ष विरोधात असतील, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शशिकांत आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। पंचनामा प्रभागाचा कौल मतदारांचा या सिरीजमध्ये आपण आज पाहणार आहोत कोल्हापूर महानगरपालिका। कोल्हापूर महापालिका ही तशी सोबत इतिहास घेऊनच येते। राजर्षी शाहूंच्या कर्मभूमीतील या महापालिकेत सुरुवातीला काँग्रेस प्रभावी होती। काही काळ ही महापालिका नंतर सेनेच्या ताब्यात देखील होती। येथील महापालिकेच्या मागील कार्यकाळात 50व्या महापौरपदी काँग्रेसच्या निलोफर आजरेकर यांची निवड झालेली। त्या काँग्रेसच्या असल्या तरी राष्ट्रवादी सोबतच त्यांना शिवसेनेनं देखील मतदान केलेलं, कारण त्यावेळी राज्यात काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादी या एकत्र होत्या। त्यानंतर मात्र आता मोठा अवधी लोटलाय। सेनेमध्ये दुफळी निर्माण झाली आहे। एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट निर्माण झालेत। पैकी शिंदे गट हा भाजप सोबत आहे, तर उद्धव ठाकरे गट हा काँग्रेस सोबत। काहीशी तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची देखील आहे। राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गट आणि शरदचंद्र पवार गट असे दोन वेगवेगळे गट झालेत, ज्यात अजित पवार गट हा भाजप सोबत आहे, तर शरदचंद्र पवार गट हा काँग्रेस सोबत। त्यामुळे होणाऱ्या निवडणुकीत या घटनांचा मोठा प्रभाव राहील। यासोबतच नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये युतीनं मोठं यश मिळवलंय, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास देखील वाढलाय। या दोन गोष्टी युतीच्या बाजूने झुकणाऱ्या आहेत। पक्षांबाबत बोलताना या पक्षांसोबतच कोल्हापूरमध्ये आणखीन एका गटाचं नाव चर्चेत आहे, ते म्हणजे तारा राणी आघाडी। माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी 1985 साली स्थापन केलेली ही स्थानिक तारा राणी आघाडी मागील कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत 2 नंबरवर राहिली होती। ही आघाडी फक्त महापालिका निवडणूकच नव्हे, तर इतर स्थानिक निवडणुकांमध्ये देखील कार्यरत होती आणि तिथे ही आघाडी यशस्वी देखील झाली। तारा राणी आघाडी हा फक्त एक गट नव्हता, तो होता राजकारणातील एक नवीन प्रयोग, ज्याला महाडिक पॅटर्नही म्हणू शकतो, ज्यात निवडणुकीमधील इतर उमेदवारांना मदत करून जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे आणि जिंकल्यानंतर त्यांना पुढे आपल्या आघाडीमध्ये सामावून घ्यायचं। पुढे या आघाडीला राजकीय पक्षाचा दर्जा देखील मिळवला गेला होता। कालांतरानं महादेव महाडिक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यानंतर ही आघाडी जवळपास विसर्जित झाल्यासारखी झाली होती। मात्र काही काळानंतर राजकीय सोयीसाठी ही आघाडी पुन्हा उभी राहिली। महादेवराव महाडिक यांच्या मुलांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला। विधानसभा निवडणुकीमध्ये अमल महाडिक हे आमदार झाले, तर धनंजय महाडिक हे खासदार म्हणून निवडून गेले। पण आता महाडिक हे भाजपमध्ये गेल्यानं या निवडणुकीत तारा राणी आघाडीची भूमिका काय असणार आहे हेही महत्त्वाचं ठरेल। तारा राणी आघाडी विसर्जित करून महाडिक गट थेट भाजपतर्फे निवडणुकीला सामोरे जात आहेत का हेही बघावं लागेल। यामध्ये पुन्हा एक प्रवाद हा देखील आहे की तारा राणी आघाडी विसर्जित न करता निवडणुकीच्या रिंगणात उतरवायची, जेणेकरून मुस्लिम मते हे तारा राणी आघाडीकडे वळतील। त्यामुळे त्यांना आणखीन एक पर्याय निर्माण होईल। यामुळे काँग्रेसच्या मतांचं विभाजन होईल आणि निवडणुकीनंतर तारा राणी आघाडीकडून निवडून आलेल्या संख्याबळाचा फायदा हा भाजप युतीला सभागृहात होईल। यासोबतच नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने देखील काही ठिकाणी विजय मिळवलाय। जनसुराज्य पक्ष हा युतीचा घटक पक्ष आहे, त्यामुळे इतर ठिकाणी मिळवलेल्या विजयानं त्यांचा आत्मविश्वास देखील वाढलाय। त्यामुळे या महापालिका निवडणुकीत युतीतर्फे कोल्हापुरात कोरे काय मागणी करतायत हे देखील पाहावं लागेल। सोबतच एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रात दबदबा राहिलेली काँग्रेस या निवडणुकीत काय भूमिका घेतेय यावर बरीचशी गणितं अवलंबून असतील। काँग्रेसतर्फे सतेज पाटील हे कोल्हापूर महापालिकेत खिंड सांभाळतायत। ही निवडणूक सतेज पाटील यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे।
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत सत्ता मिळवताना भाजप आणि तारा राणी आघाडी यांना बाजूला सारलं होतं. मात्र त्यावेळी त्यांच्यासोबत असणारे राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे आता अजित पवार गटात आहेत. ओघानं भाजपसोबत म्हणजेच काँग्रेसच्या विरोधात आहेत. या गोष्टीही या निवडणुकीत प्रभाव पाडणाऱ्या असतील. या कोल्हापूर निवडणुकीत आणखीन एक वेगळी गोष्ट घडतीये. काँग्रेसचे सतेज पाटील यांनी रणनीती आखताना यात नागरिकांनाही सामावून घेतलंय. कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणशिला तसं हे अभियान सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलंय. या अभियानाअंतर्गत लोकांच्या शहर विकासाच्या अपेक्षा आणि सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत आणि त्यानुसारच जाहीरनामा तयार केला जाणार आहे. प्रचार अधिक प्रभावी कसा होईल जेणेकरून नागरिकांना जास्तीत जास्त कनेक्ट होता येईल याकडे सतेज पाटील हे काळजीनं लक्ष देत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत एकंदरच महाडिक चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ, शिवसेना शिंदे गटाकडून आमदार राजेश क्षीरसागर अशी मातब्बर लोक युतीसाठी खिंड लढवतील. जर बोलणी व्यवस्थित झाली तर विनय कोरे देखील या लढतीत त्यांच्यासोबत असतील. आघाडीकडून सतेज पाटील, खासदार शाहू महाराज आणि जयंत अस्कावकर असतील. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे व्ही पाटील आणि इतर पदाधिकारी असतील. तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले आणि इतर पदाधिकारी असतील. युती आघाडी यांचे फायनल ठराव अजून यायचे, त्यामुळे अजूनही काही वेगळ्या शक्यता नाकारता येत नाही. याला कारण ठरतंय ते म्हणजे अजित पवार यांनी सतेज पाटील यांना फोन केल्याची चर्चा. दिवसेंदिवस महापालिका राजकारण उत्सुकता वाढवणारं ठरतंय. या सगळ्यांच्या सोबतच आपचे संघटन मंत्री संदीप देसाई यांनी देखील कोल्हापूर महापालिका स्वतंत्र लढायचं ठरवलंय. जागा वाटपाबाबत काँग्रेस सोबतची बोलणी फिसकटल्याचं त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलंय. या राजकीय परिघानंतर आपण महापालिकेसमोरच्या समस्या पाहूया. कोल्हापूर महापालिकेत सध्याचा किंवा अगोदरपासूनचाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे वाढीव हद्दीचा. गेले कित्येक वर्ष मागणी होऊनही अजूनही कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही. हद्दवाढ न झाल्यामुळे नागरी सुविधा देताना महापालिकेवर प्रचंड ताण येतोय, कारण हद्दवाढ नसल्यानं पालिकेच्या उत्पन्नाला मर्यादा आहेत. त्यासोबतच सार्वजनिक वाहतूक समस्या कायम आहेत. कायमावाडी धरणातून शहराला पाणी पुरवठा होतो, मात्र त्यातही काही अडथळे आहेत. कचरा, सांडपाणी हे प्रश्न देखील इथं आहेत. यासोबतच सगळ्यात मोठा प्रश्न तो म्हणजे पंचगंगा नदीच्या पुराचा, ज्याचा दरवर्षी कोल्हापूर शहराला फटका बसतो. तुम्हाला काय वाटतं? महापालिका निवडणुकीत कोणते मुद्दे प्रभावी ठरतील? कोणता पक्ष सत्तेत येईल? महापालिकेतील नवीन सत्ताधारी नागरिकांच्या समस्या दूर करतील का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या आवडत्या TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.